भीमा नदीच्या मध्यभागी असलेले एक बेट. त्यावर सुमारे 200 लोकांची वस्ती पाण्याने वेढलेली. पावसाळ्यात जेव्हा भीमेला महापूर येतो तेव्हा जीवन मृत्यूचा थरार अनुभवत तेथील लोक मोठ्या धैर्याने या आपत्तीचा सामना करतात. भीमा नदीच्या महाकाय पात्रात असलेल्या या मानवी वस्तीची ही थरारक कथा आहे. श्रीगोंदा व दौंड या 2 तालुक्यांना विभागणारी नैसर्गिक रेषा म्हणजे भीमेचे नदीपात्र. श्रीगोंदा हद्दीत असणाऱ्या आर्वी गावालगत नदीपात्रात सुमारे 400 एकरचे एक बेट आहे. यांतील बहुतांश भाग हा शेतजमीन असून ती खाजगी मालकीची आहे. बेटातून नदीपात्राद्वारे बाहेर पडण्यासाठी एक पूल आहे. त्याद्वारे दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे जाता येते. आर्वी बेटावरील नागरिकांना हा खुष्कीचा मुख्य मार्ग. दुसरा मार्ग म्हणजे आर्वी बेटातून आर्वी गावात येण्यासाठी 5 फूट रुंद व 800 मीटर लांब एक दगडी भिंत आहे. पाणी कमी असते तेव्हा दळणवळणासाठी याचा उपयोग केला जातो. भीमा नदी जेव्हा दुथडी भरून वाहते तेव्हा वर उल्लेखित पूल व भिंत दोन्ही पाण्यात बुडतात. त्यानंतर बेटाचा खुष्कीशी संबंध पूर्णपणे तुटतो. पावसाळ्यात किमान 2-3 महिने तरी ही स्थिती राहते. या कालावधीत तेथील नागरिक संकट काळात लागणाऱ्या गरजा आधीच जमवून ठेवतात. अन्नधान्य, पाणी, औषध, लाकूडफाटा व दैनंदिन गरजेच्या वस्तू जमवून ठेवतात. पावसाळ्यात त्यांनी बेटावरून स्थलांतर करावे म्हणून प्रशासन कायम प्रयत्न करते. मात्र तेथील नागरिकांना जीवन मरणासमोर शेतीवाडी व पशुधन अधिक मोलाचे वाटतात. भीमा पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला आणि बेट पाण्यात बुडण्याचा धोका दिसला की नॅशनल डिझास्टर रिहॅबिलिटेशनची टीम हेलिकॉप्टर घेऊन यापूर्वी मदतीला धावून आलेली आहे. सुदैवाचा भाग म्हणजे अजून तरी हे बेट पाण्यात पूर्ण बुडालेले नाही. सरकारने तेथील रहिवाशांना 2 यांत्रिक बोटी दिल्या आहेत. त्याचा ते आणीबाणीमध्ये उपयोग करू शकतात. सरकारी आकडेवारीनुसार बेटाचे क्षेत्र 400 एकर इतके आहे. मात्र प्रत्यक्षात तेवढे क्षेत्र आज रोजी तेथे आहे का हा खरा प्रश्न आहे. कारण पाण्याच्या प्रवाहाने दरवर्षी या बेटाची धूप होत असते. म्हणजे बेटाच्या चहूबाजूची माती काही प्रमाणात वाहून जाते. त्याचा परिणाम म्हणून दरवर्षी या बेटाचा आकार घटत चालला असावा. हे असेच सुरू राहिले तर काही वर्षांनी या बेटाचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. भूमी अभिलेख विभागाकडे या बेटाचा नकाशा आहे. त्या नकाशानुसार बेटाचा आकार अस्तित्वात आहे का किंवा तो किती कमी झाला हे सरकारने दरवर्षी तपासले पाहिजे. भीमेच्या पात्रात मानवी वस्ती असलेले हे एकमेव नैसर्गिक बेट आहे. त्याचे संरक्षण करण्यासाठी सरकारने आतापासून सजग राहिले पाहिजे. बेटाची वाहून जाणारी माती म्हणजे जमिनीची धूप रोखण्यासाठी काय करता येईल यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन या बेटाचे व तेथील रहिवाशांचे अस्तित्व जपले पाहिजे. नाही तर एके दिवशी श्रीगोंदा तालुक्यातील निसर्गाचा हा अमूल्य ठेवा इतिहास जमा झाल्याशिवाय राहणार नाही. अशाच नवनवीन घटना व घडामोडींसाठी पाहत रहा श्रीगोंदा नामा. जय हिंद, जय महाराष्ट्र.